मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्वराज्य चॅनलमध्ये. मित्रांनो, जून 1666 ला भारताच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या संधींपैकी एक संधी झाली होती, म्हणजे पुरंदरची संधी. यावर असलेली एक अट अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाला भेटण्यास आग्र्यास जावे लागेल. तर छत्रपती शिवाजी महाराज 5 मार्च 1666 ला राजगडावरून आग्र्यास निघाले. जेव्हा ते आग्र्यात पोहोचले आणि नंतर काही दिवसांनी औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या भेटीसाठी गेले, तर तिथे त्यांना खालच्या श्रेणीतील सरदारांमध्ये थांबविण्यात आले. या अपमानामुळे शिवराय दरबारात रामसिंग समोर गरजून बोलले. सर्व दरबार आश्चर्यचकित झाला आणि याच वेळी दरबारात होती शाहिस्ते खानाची पत्नी, तोच शाहिस्ते खान ज्याचे बोट शिवरायांनी तोडले होते. शाहिस्ते खानाची पत्नी औरंगजेबाच्या दरबारात होती जेव्हा शिवाजी महाराज आग्रा भेटीस होते. याचा समकालीन पुरावा म्हणजे फ्रान्सिस बर्नियर या प्रवाशाने लिहिलेली ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर या ग्रंथात असे लिहिले आहे की शाहिस्ते खान औरंगजेबाच्या नात्याचा माणूस होता. याची पत्नी तेव्हा कोर्टात होती आणि तिने आपल्या मुलाला ठार मारणाऱ्या, पतीला जखमी करणाऱ्या आणि सुरतला बरखास्त करणाऱ्या माणसाच्या अटकेचा आग्रह करणे थांबविले नाही. अजून एक गोष्ट जी आपल्याला समकालीन कागदपत्रांमध्ये मिळते, सभासद बखरमध्ये ही गोष्ट लिहिली आहे, ती आहे शाहिस्ते खानाच्या बहिणीबद्दल. जेव्हा शिवाजी महाराज जाफर खान नावाच्या व्यक्तीला आग्र्यास भेटायला गेले होते, तेव्हा त्याची पती म्हणजे शाहिस्ते खानची बहीण जाफर खानाला शिवरायांना भेटणारी सांगते की शास्ता खानाची बोटे तुटली, अफजल खान मारीला, तसेच शिवाजी तुम्हालाही मारी, त्यास लवकर निरोप देणे. मित्रांनो, यावरून असे कळते की छत्रपतींचा धाक कुठपर्यंत पसरलेला होता आणि कसा पसरलेला होता. याचा अजून श्रेय बहिर्जी यांनी आग्र्यात पसरलेल्या भीतीलाही जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.